श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे। दगडूशेठचे गणपती बाप्पा हे लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असून चक्क थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात श्रींच्या दर्शनाला सातत्याने येतात। त्यातील एक भक्त फुकेत येथील रहिवासी पापा सॉर्न मिया यांनी दगडूशेठच्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानाकरता 2 रुग्णवाहिका दिल्या आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाकडे पापा सॉर्न मिया यांनी या रुग्णवाहिका नुकत्याच सुपूर्द केल्या। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पापा सॉर्न मिया या सध्या पत्र्याच्या घरात वास्तव्यास होत्या, मात्र गणरायाच्या कृपेने आज त्यांची फुकेतमधील यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख आहे। फुकेत नऊ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ही त्यांची कंपनी आहे। गणरायाच्या कृपेने त्यांना यश मिळाल्याने त्या फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासारखे मंदिर उभारत आहेत। बांधकाम क्षेत्रात त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणपतीमुळेच मिळाले असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली। थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही। याकरता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे असे त्यांनी सांगितले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत भारतीय हॉस्पिटल जय गणेश प्रांगण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये 378 लोकांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवला। यातून 113 लोकांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहेत। तसेच या आरोग्य शिबिरामध्ये आयुष्य भारत योजनेचे गोल्डन कार्ड 92 लोकांना मोफत स्वरूपात काढून देण्यात आले। I want to support something for Dagduset Temple, want to support something for Indian people because of trust and belief here. And then I can hear already in Dagduset, Pune, support a lot for hospital in India, in Pune, and even poor people and some sick people. This is always, I already saw it so many years. Then today I decide I want to be someone to be support for Indian people.